नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो. भावा बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये कजरी पौर्णिमा, पश्चिम भारतामध्ये नारळी पौर्णिमा या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजे सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वा अनुबंधानामी रक्षेमा चल या मंत्राचा उच्चार करून बहीण भावाच्या उजव्या हातात भावाने आपले रक्षण करावे या सद्भावनेने राखी बांधते. रक्षाबंधनाचा सण अनादिकालापासून चालत आला आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण नक्षत्र असेल तर हा दिवस अत्यंत लाभदायक आणि चांगल्या कामासाठी अनुकूल मानण्यात येतो आणि या पौर्णिमेला श्रावणी असेही म्हटले जाते. असुराबरोबर युद्ध करताना आत्मविश्वास गमावलेल्या इंद्राणीने श्रावण पौर्णिमेला राखी बांधली आणि त्यामुळेच त्याला आत्मविश्वास आला व त्याने असुरांचा पराभव केला आणि त्या मंगल घटनेची स्मृती म्हणून रक्षाबंधनाचा सण संपन्न केला जातो. तसेच कौरव पांडवाच्या युद्धात चक्रव्यूह भेदण्यासाठी जेव्हा अभिमन्यू निघाला तेव्हा कुंतीने त्याला राखी बांधली असा महाभारतात उल्लेखही पाहायला मिळतो. राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र काय आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरीचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरुषाच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असा समज आहे आणि त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्याच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरीला बंधन घालण्याचं काम बहिणी करतात असं मानलं जातं आणि त्यामुळेच एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करत असतात असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचं काम बहिणी करतात असं शास्त्र सांगण्यात आलं आहे. तर रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त काय आहे, तो कधी आहे ते पाहूयात. ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा किंवा पंचकच्या कारणाने दुपारची वेळ योग्य नसेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोष काळची वेळ शुभ मानली गेली आहे. रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्ट सोमवार रोजी साजरा केला जाणार आहे आणि त्यानुसार शुभमुहूर्त आहे दुपारी 1:30 ते रात्री 9:08 आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावांना कधीही राखी बांधू शकता. तर भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानलं आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार भद्रकालामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती आणि ज्यामुळे रावणाचा त्यावेळेस नाश झाला आणि त्याच्यामुळे या काळात राखी बांधू नये. तर भद्रकाळाची काय वेळ आहे ते पाहूयात आपण. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे. त्यामुळे भद्रकाळाची वेळ आहे पहाटे 5:53 ते दुपारी 1:32 आहे आणि अशा अशुभ वेळेत राखी भावाला बांधू नका. शेवटी औक्षण करताना कोणकोणत्या वस्तू घ्याव्यात, औक्षण कसे करावे याची संपूर्ण माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पुढील पाहायला विसरू नका.